नमस्कार. आज 14 ऑक्टोबर आणि आपल्या गावातील अंशीराम रामू मोडवे या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आपण नानांशी थोडीशी चर्चा करणार आहोत. नाना, आपलं चर्चेमध्ये स्वागत आहे. नमस्कार. मी आपल्याला थोडेफार आपल्या जीवनाविषयी थोडे प्रश्न विचारणार आहे, जेणेकरून आपल्या नव्या पिढीला, आपल्या गावातील नव्या पिढीला आपली ओळख व्हावी. आपला जो जीवनामध्ये संघर्ष आहे किंवा अगदी जुन्या काळामध्ये आपण जे शिक्षण घेतलंय त्यामध्ये किती संघर्ष करावा लागला, हे सगळं नवीन तरुण पिढीला कळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण तुमचा हा इंटरव्ह्यू करतोय. तर मला पहिल्यांदा आपली ओळख करून द्या. माझं संपूर्ण नाव अंशीराम रामू मोडवे आणि मी साकुरे गावचा रहिवासी. आपल्या कुटुंबात त्या काळात कशी परिस्थिती होती, म्हणजे तुम्ही कुठं राहायचे, काय कसं? कुटुंबात म्हटलं तर मी लहानपण माझं माझ्या मामाच्या गावी 5 वर्षापर्यंत मी मामाकडे होतो आणि 5 वर्षानंतर मी पहिली करता मुंबईला गेलो. माझं शिक्षण काळाचौकी इथे झालं, मुंबईत. आणि मग त्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची तेवढी व्यवस्था नव्हती. ते साल साधारणपणे काय असेल? मी पहिली ते 9वी 1976 पर्यंत मुंबईत शिक्षण घेतलं काळाचौकीला. आणि शाळा माझी म्युन्सिपाल्टीची होती. आज आपण सर्वजण म्हणतो ना म्युन्सिपाल्टी म्हणजे कमी दर्जा, पण माझ्या काळात तसं नव्हतं. अतिशय उत्कृष्ट शिक्षण होतं त्या काळात. मी 7वी पर्यंत म्युन्सिपाल्टीमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर 8वी 9वी 10वी जे अभ्युदयनगर काळाचौकी इथे शिवाजी विद्यालयात माझं पुढील 8 आणि 9 या दोन इयत्ता तिथं झाल्या. म्हणजे साधारणपणे तुम्ही 65-66 साली पहिलीला होते. हो हो, अगदी बरोबर. अगदी 65 किंवा 66 येस, अगदी बरोबर. मग तुमच्या 65-66 ज्यावेळेस आपण हे साल लक्षात घेतो, त्यावेळेस एवढी शिक्षणाची लोकांना हे नव्हतं, त्याच्याबद्दल जाणीव नव्हती की शिक्षण घेतलं पाहिजे. तर त्या काळात तुमची प्रेरणा कोण होतं? मग प्रेरणा स्रोत खरी अगदी छान प्रश्न तुम्ही विचारला विजयराव. त्या काळामध्ये आम्ही राहत होतो एक छोट्याशा म्हणजे मुंबईमध्ये याला बोलतो ना चाळीमध्ये राहत होतो. आंबेवाडी त्या एरियाचं नाव. तर त्या चाळीमध्ये आमच्या रूमच्या कॉर्नरच्या रूम मध्ये एक रमाकांत पांडुसकर नावाचे सद्ग्रस्त होते, जे इंग्रजीमध्ये शिक्षण शिकले होते. त्यांना मराठी येत नव्हतं आणि इंग्रजांनी त्यांना जबरदस्तीने शिकवलं, अशी व्यक्तिमत्व ते होतं. आणि कॉटन ग्रीन येथे एअरफोर्सच्या याच्यामध्ये वेलफेअर सोसायटीचे ते सेक्रेटरी होते आणि त्यांना शिक्षणाबद्दल खूप म्हणजे आस्था असायची. आणि मुळामध्ये मी थोडा हुशार असल्यामुळे त्या चाळीमधला एक हुशार मुलगा म्हणून त्यांचा माझ्याकडे दृष्टिकोन बघण्याचा एकदम वेगळा होता आणि ते मला सतत प्रेरणा द्यायचे. मला शिक्षणाविषयी काही मदत लागली. आणि खरे सांगतो की वयाच्या इयत्ता 3री पासून वर्तमानपत्र मी महाराष्ट्र टाइम्स हे वाचायला त्यांच्या घरी लागलो. माझ्या घरी वर्तमानपत्र येत नव्हतं, कारण ते काळची परिस्थिती तशी होती. आणि ते पण कसं सांगतो, आमच्या घरात नळ नव्हता. फक्त त्या चाळीमध्ये त्या ग्रस्ताकडे एकमेव पाण्याची लाईन आली होती. त्यांच्याकडे आम्ही हांडे घेऊन आणि बाटल्या घेऊन तिथं लाईन वाचायचो आणि तो पेपर येऊन अडकवलेला तिथं कडेमध्ये खोचलेला असायचा आणि ते लोक 8 नंतर दरवाजा खोलायचे. म्हणजे मी सकाळी लवकर उठून 6:30ला हांडा किंवा काय आमचे कळशी बिळशी घेऊन तिथे आणि त्या मधल्या वेळामध्ये मी पेपरचं वाचन करायचो. आता तुमच्या बोलण्यातून आलं की तुम्ही 1982 साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला. बरोबर. 1982 साली डिप्लोमा करण्याची तशी आपल्या गावात मला वाटतं त्यावेळेस कोणी डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग याचा विचारही केला नसेल. त्या काळात तुम्ही डिप्लोमा केलात, तर त्याची काय कहाणी? थोडी कहाणी अशी आहे की माझी 10वी झाली मनसर महात्मा गांधी इथून महात्मा गांधी विद्यालय मनसर साल 1977. 77 नंतर योगायोगाने मला मार्क असे मिळाले, 77.77% मार्क मिळाले. तो योगायोग समजा. आणि आमचे काही शिक्षक लोक होते की आम्हाला ज्यांनी शिकवलं, ज्यांनी मला शिष्यवृत्ती मिळाली त्या माध्यमाद्वारे. तर त्यांनी सल्ला दिला की तुझी परिस्थिती जरा गरिबीची आहे, तर तू डिप्लोमाला जा. त्यानंतर मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं पुण्याला जाऊन. पण दुर्दैव असं आढळलं
की आम्हाला हॉस्टेलच मिळालं नाही. आता पुण्यासारख्या ठिकाणी आमचं कोणीच नातेवाईक नाही. मी मुंबईत शिकलेलो, पुण्यामध्ये आमच्या घरातलं कोणीच नाही. मग आम्ही थोडे दिवस डिप्लोमा केला तिथे, आणि 1 महिन्याने आम्ही परत मंचरला 11वी सायन्सला प्रवेश घेतला. अच्छा, असंच आहे. परत रिटर्न आले तुम्ही? 11वी वारी सायन्स केलं परत. म्हणजे आता मी तुम्हाला जे विचारतोय की आर्थिक परिस्थिती त्या काळात आपल्या कुटुंबाची कशी होती? आर्थिक परिस्थिती म्हणाल ना त्यावेळेला, वडील एक साधे मिल कामगार, कपड्याच्या मिल, मुंबईत तुम्ही नाव ऐकलं असेल. वडील म्हणजे जेमतेम पगार, म्हणजे असा काही भव्य दिव्य पगार नव्हता, पण त्यातल्या त्यात खाऊन पिऊन आमचं घर कुटुंब चालायचं. बेताची परिस्थिती. आणि तुमच्या शिक्षणाच्या काळामध्ये तुम्हाला काही शिक्षकांचे नाव आठवत असेल की तुम्हाला खूप त्यांनी योगदान दिलं, किंवा काही मित्र असतील त्यांचं काही योगदान? शिक्षकांचं योगदान मी आवर्जून उल्लेख करेल की गणिताला मला एक शिक्षक होते, टी.डी. कदम म्हणून. तर त्यांनी आम्हाला इतकं उत्कृष्टरित्या गणित हा विषय शिकवला ना, आणि त्या माध्यमातून पहिल्या टेस्टमध्ये जूनमध्ये ज्यावेळी टेस्ट झाली, ऍडमिशन घेतल्यानंतर मला 25 पैकी 25 मार्क पडले गणितामध्ये. आणि माझे एक मित्र एक, आज ते हयात नाहीये, श्री बाबाजी मोरडे, त्यांना भूमितीमध्ये 25 पैकी 25 पडले टेस्टमध्ये. मग त्या गणिताच्या शिक्षकांनी सांगितलं की तुम्ही संध्याकाळी शाळा सुटल्यावर माझ्या घरी यायचं दररोज, दोघांना. आणि त्या आम्हा दोघांना स्पेशल पुढचं जे चॅप्टर आहे ते शिकवायचं. त्यांनी प्रेरणा काय दिली, तुम्हाला मी 2-3 उदाहरणं दिली आहेत, ही तुम्ही वर्गात शिक्षक म्हणून मुलांना शिकवायची. अच्छा. आणि त्या काळाचा तो अनुभव एवढा छान होता. मी आणि माझे मित्र मोरडे, मी गणित विषय घ्यायचो आणि बाबाजी भूमिती शिकवायचे. तो एक कुतूहलाचा विषय होता. त्यावेळी मला आठवतंय, आमचे प्राचार्य पाटील सर होते, एच.डी. पाटील, महात्मा गांधी दिलं त्या काळात. कारण हे जे शिक्षक होते ना, हे 11वी-12वीला गणित शिकवायचे, पण शिक्षकांचे तास शिकामध्ये काहीतरी असतं ना, ऍडजस्टमेंट करायचं, म्हणून 10वी क चा वर्ग त्यांना दिला. आणि अ आणि ब चे जे शिक्षक होते रेग्युलर होते, त्यांचा पोर्शन पुढे जायचं म्हणून या कदम सरांनी आम्हाला प्रेरणा देऊन, आणि त्या काळामध्ये 2 महिने आम्ही, 1.5 ते 2 महिने मी आणि माझे मित्र मोरडी दोघांनी अध्यापनाचं कार्य केलं. आणि एके दिवशी मी एवढा शिकवण्यामध्ये दंग होतो, प्राचार्य येऊन मागच्या बेंचवर बसले तरी मला माहित नाही. तास संपल्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवर कौतुकाची पाठ थोपडली, म्हणून शाबास म्हणे, अरे तू तर टीचरच आहे एक प्रकारे. म्हणजे काय नाही सर, म्हटलं कदम सरांची आमच्यावर कृपादृष्टी, बाकी काय. तुमच्या जीवनात एखादा असा प्रसंग आठवतो का की तुम्ही तिथं स्वतःला म्हणले होते की मी आता हार मानणार नाही? असे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात येतात, परंतु असा एखादा प्रसंग आठवतो का की तिथं तुम्हाला वाटलं आता मी केल्याशिवाय काय गत्यंतर नाही? तोच किस्सा आहे, त्याला जोडूनच आहे. मुंबईवरून इथे याचं कारण सांगतो. मुंबईवरून ज्यावेळी आलो मी इथे, तर त्यावेळी माझ्या मनामध्ये एकच विचार होता, जर मी शिक्षणात जर गती ठेवली नाही तर त्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना, कदाचित नवीन पिढीला आपल्याला माहित नाही, पण आपली लोक खेड, आंबेगाव, जुन्नर, भाजी बाजार नाही तर फ्रूट मार्केट, शिक नाही तर मग 2.5 किलो बटाटा, 2.5 किलो कांदा तिथं गाळ्यावर जाऊन विक. म्हणजे ते करण्यापेक्षा आपण शिक्षण घेतलेलं बरं. शिक्षणाच्या माध्यमातून आपलं पुढचं प्रगती होईल. ओके. मग तोच माझा पण पुढचा पण प्रश्न तसाच होता की त्या काळात शिक्षणाऐवजी शेती किंवा कामात जास्त लक्ष दिलं जायचं, बरोबर? अगदी बरोबर. तर तुम्ही शिक्षण निवडलं, त्याला कारण तुम्ही आत्ताच सांगितलं. हो. तसंच तुमच्या पालकांची आणि कुटुंबाची त्या शिक्षणामध्ये तुम्हाला काय साथ मिळाली? साथ म्हणजे खूपच, म्हणजे याच्यामध्ये मोलाचं योगदान म्हटलं माझे पिताश्रींचे, रामूभाई रोमोडवे, साधे मिल कामगार आहे. तर त्यांनी मला त्यांच्या तुटपुंच्या पगारामध्ये मला ते पुण्याला कॉलेजला असताना इंजिनिअरिंगला दरमहा मला 250 रुपये पाठवायचे, फक्त 250 रुपये. त्यात खानावळ 210 रुपये, माझ्याकडे फक्त 40 रुपये उरायचे. त्या 40 रुपयामध्ये मी महिना काढायचो त्या काळात. अशी एवढी परिस्थिती होती माझी. तुम्ही आता नवीन पिढीला आपल्या गावातील शिक्षणासाठी काय संदेश देऊ? शिक्षणादृष्टी म्हणाल, हे बघा, तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, आर्ट असू द्या, कॉमर्स, सायन्स असू द्या, काही इतर कुठल्याच शिक्षणामध्ये तुम्ही फक्त काय होतो, आपण शिक्षण घेतो, आपण डिग्र्या घेतो किंवा हे घेतो, तसं नाही. तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये मनापासून करा, कोणतीही गोष्ट असू द्या. एखाद्याला चित्रकलेत जे एखाद्याला आर्टमध्ये त्याला कलाकार व्हायचे, चांगल्या जे आर्टमध्ये जा, पुण्याला जा, अभिनय कलामध्ये, पण तुम्ही झोकून द्या स्वतःला.
तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण करायचं म्हणून करू नका. मग ते काय होतं, करायच्याला राहत नाही लक्षात. तुम्हाला जर पुढे जायचंय ना, तुम्हाला आजही सांगतो तुम्हाला, आता बरेचसे आपले नवीन, आता तुम्ही माझ्या मुलाखत घेताय, 10वीचा एक प्रश्न मला कोणी असे भेटले ना कधी, मी बाजूच्या मुलाला विचारतो की बाबा व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ स्पियर. स्पियर म्हणजे गोल चेंडू, ज्याला क्रिकेटच्या भाषेत, जो तुम्ही आता क्रिकेट बघता ना, IPL बघता, कसोटी, तो लाल चेंडू असतो, त्याचं क्षेत्रफळ तुम्ही कसं काढा. तर एकदा एक म्हणतो, क्या अंकल तू झालेलं बी इंजिनियर, काय को हे पूछ रे तसं नाही. जे तुम्ही 10वीला शिकलात ना, आजही मला विचारलं गणिताचा कुठला फॉर्म्युला, झोपेतून उठून तुम्हाला कधी सांगेल. असं शिक्षण पाहिजे. नाही याचा मला नंतर उपयोग नाही, हे कामाचं नाही. तुमच्या आयुष्यामध्ये जे शिकलात ना, ते विसरण्यासाठी शिकवू नका. ते आत्मसात असं करा की कुठल्याही वेळेला तुम्हाला विचारलं ना, ते सांगता आलं पाहिजे. तर तो फॉर्म्युला असा आहे, तो व्हॉल्युमचा 4/3 पाय आर क्यूब. तर बरीच सायन्सवाले विद्यार्थी समजून गेले असतील की मी काय बोलतोय. म्हणजे हे आलं पाहिजे. सिलेंडरचं व्हॉल्यूम काय, हे काय, एरिया काय, हे काय, कुठेही काम नाही. शेवटी तुम्हाला असं विचारतो की आपल्या गावाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण पाहतो आपल्या साकोऱ्याकडं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल घडावेसे वाटतात, किंवा तरुण पिढीने काय वागलं पाहिजे, किंवा कारभाऱ्यांनी काय वागलं पाहिजे, किंवा एकंदरीत गावाविषयी तुमचं काय मत? नाही, गावाच्या विषयी छानच आहे. आतापर्यंत गावाचं जर फारच बदल झाला, म्हणजे मी माझ्या एज्युकेशन काळातलं गावाने आत्ताच खूपच प्रगती गावाने केलेली आहे. शैक्षणिक प्रगतीमध्ये आपले आमूलाग्र बदल जिल्हा परिषद शाळेत मी स्वतः पाहिलेले आहेत. मी काही कार्यक्रमाला हजर राहिलेलो आहे. शिवाय आता महाविद्यालयीन आपली नवीन पिढी आहे, बऱ्यापैकी आपले गावातली उच्च शिक्षित मुलं आहेत, चांगल्या पोझिशनवर चालले आहेत. कोण इन्स्पेक्टर म्हणजे PSI झालेले आहेत, कोण वकील झालेले आहेत, कोण इंजिनियर झालेले आहेत, चांगल्यापैकी प्रगती आहे. पण असं आहे काही आपल्या ॲग्रिकल्चर, जर शेतीविषयक मला खूप आवड होती ॲग्रिकल्चरची, पण मला मार्क चांगले असल्यामुळे मला मुद्दाम मेकॅनिकल ॲडमिशन मिळालं. मला ॲग्रिकल्चर घेता नाही आलं. म्हणजे माझी ती खंत मनात राहिली. आजच्या वेळेला एवढं सांगेल की नवीन तंत्रज्ञान पुढे पुढे विकसित होत चाललंय. तर शेती आता सगळ्यांना माहिती आहे की शेती आता आपल्याकडे किमान आहे. किमान शेतीमध्ये जर आपल्याला कमाल फायदा पाहिजे असेल तर नवीन तुम्हाला उपयोग करावा लागेल. आणि त्या क्षेत्रात मी आता काम करतोय स्वतः, म्हणजे ज्याला सेंद्रिय शेती बोलतो, त्या मार्केटिंग बिझनेस मध्ये मी रिटायर्ड झाल्यानंतर आज 8 वर्षानंतर केवळ मी अर्थार्जनासाठी नाही, छंद म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये काम आता सध्या करत आहे, सेंद्रिय शेतीची. तुम्ही ही छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद, आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप धन्यवाद. संपूर्ण गावाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.